दरवर्षी आपण पावसाळा अनुभवतो, पण पावसाळ्याचे हे 4 महिने विशेष असतात, कारण याच काळात सुरू होतो चातुर्मास, म्हणजेच देवांची शयनवेळ आणि भक्तांचे जागरण. चातुर्मास म्हणजे उपवास नव्हे, चातुर्मास म्हणजे फक्त उपवास नव्हे, तर हे आहे मन, वाणी, आचार आणि शुद्धीकरण. चला आज आपण जाणून घेऊया हे चातुर्मास व्रत, सेवा आणि काही खास सोपे उपाय जे आपल्याला शांती, समाधान आणि पुण्य देतात. चातुर्मास म्हणजे 4 महिने: आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि आश्विन. आषाढ शुद्ध एकादशी, देवशयन एकादशी पासून ते कार्तिक शुद्ध एकादशी, प्रबोधनी एकादशी पर्यंतचा काळ. शास्त्रात असं सांगितलं जातं की या काळात भगवान विष्णू क्षीरसागरात योग निद्रेत असतात. त्यामुळे हा काळ आपल्यासाठी एक संधी असते आपल्या जीवनात सात्विकता आणण्याची. चातुर्मास काळात पाळायचे व्रताचे एक सोपे नियम जाणून घेऊया. काही नियम इथे सांगते आहे जे खूप सहज आहेत पण खूप प्रभावी देखील आहेत. सगळ्यात पहिला नियम म्हणजे सात्विक आहार घेणे. कांदा, लसूण वर्ज्य करणे, मांसाहार टाळणे, शक्य असेल तर लोणचं, दही, पालेभाज्यांचाही वापर कमी करावा. रोज काहीतरी चांगलं ठरवण्याचा संकल्प करावा, म्हणजेच एखादा श्लोक, एखादं स्तोत्र, रामरक्षा, विष्णू सहस्रनाम जे तुम्हाला जमतंय ते रोज म्हणण्याचा संकल्प करा. याने तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहील आणि तुम्ही नेहमी फ्रेश राहाल. मन आणि वाणी आणि विचारांवर संयम ठेवणे. कोणी काहीही बोललं तरी शांत राहायचं, वाईट बोलायचं नाही, कुणाचं वाईट चिंतन करायचं नाही. दर आठवड्याला एखादा उपवास ठरवा. एकादशी, सोमवार, शुक्रवार यापैकी कोणताही एक दिवस चालेल. त्या दिवशी फलाहार करा. याने तुम्हाला सात्विकता तुमच्यात येईल. टीव्ही, मोबाईलचा वापर कमी करा. त्याऐवजी भगवद्गीता, संत गाथा, हरिपाठ यांचे वाचन करा. हे नियम पाळले तर तुम्ही यातून हलकं, शांत आणि आध्यात्मिक दृष्ट्या नक्कीच मजबूत व्हाल. आपण आत्ता जाणून घेऊया आपल्याला कोणत्या सेवा चातुर्मास काळात करायच्या आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या पदरी पुण्य प्राप्त करता येईल. चातुर्मास काळात सेवा केल्याने सहस्र यज्ञांचे पुण्य मिळतं, असे शास्त्रात सांगितले आहे. काही सेवा इथे सांगत आहे त्या अगदी घर बसल्या देखील आणि कमी वेळात करता येणाऱ्या आहेत, पण विश्वासाने आणि श्रद्धेने केल्यास याचे फळ तुम्हाला नक्कीच सहस्रपटीने मिळेल. सगळ्यात पहिली सेवा म्हणजे तुळशी सेवा. रोज सकाळ संध्याकाळ तुळशीची पूजा करून दिवा लावायचा आहे, फुलं अर्पण करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुळशी समोर जप करायचा आहे, किंवा विष्णुप्रियाय नमः या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. त्यानंतर गुरुसेवा. 10 तारखेला गुरुपौर्णिमा येत आहे. आपल्या गुरूंचरणी कृतज्ञ व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची सेवा नक्की करा. आई बाबा, शिक्षक कुणीही असो त्यांना वंदन नक्कीच करा. त्यानंतर गोसेवा. गाईला रोज चारा, गूळ किंवा पाणी नक्कीच द्या. शक्य नसेल तर कुठल्याही प्राण्याला पोळी, बिस्किट काही पण खाऊ घाला. ही एक खूप चांगली सेवा आहे. वृद्ध सेवा, गरजूंची सेवा. वृद्धाला जेवण वाढणं, वस्त्रदान करणे हे फार मोठं पुण्य आहे. ग्रंथसेवा. घरात जर गीता असेल, रामायण असेल तर त्यांचं वाचन नक्की करा आणि इतरांना हे ऐकवा. वाचायला वेळ नसेल तर यूट्यूबला लावा, पण नक्कीच त्याच्या ध्वनी आपल्या कानावर पडू द्या. ही सेवा फक्त पुण्य नाही तर आत्मिक समाधान देखील आहे. आता मी तुम्हाला काही खास उपाय सांगणार आहे जे चातुर्मास काळात केले तर हे तुमचे जीवन बदलून टाकणार आहेत. चातुर्मास हा काळ आहे संकल्प, साधना आणि शुद्धतेचा, म्हणून काही खास उपाय यावेळी केले तर खूप परिणामकारक ठरणार आहेत. त्यातील सगळ्यात पहिला उपाय म्हणजे तुळशी समोर दिवा आणि मंत्र जप. रोज संध्याकाळी तुळशीला दिवा लावा. दिवा लावताना 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या विष्णू मंत्राचा नक्की जप करा. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि मानसिक समाधान मिळते. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजेच विष्णू सहस्रनामाचा उपाय. या चातुर्मास काळात विष्णू सेवा केल्याने खूपच पुण्य प्राप्त होतं. विष्णू सहस्रनामाचे अनेक फायदे आहेत.
दररोज किंवा एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनाम वाचलं तर ते मनाला शांती आणि आपल्या सगळ्यात कामात यश देते. तिसरा उपाय आहे तुपाचा दिवा घराच्या कोपऱ्यांमध्ये सैंधव मीठ. घरात शांतता नसेल तर भांडणं होत राहतात. त्यासाठी संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे. देवघरात रोज तुपाचा दिवा नक्की लावायचा आणि घराच्या 4 कोपऱ्यांमध्ये सैंधव मीठ ठेवायचे आहे. हे सैंधव मीठ दर आठवड्याला बदलायचे आहे. याने निगेटिव्ह एनर्जी निघून जाईल आणि फक्त पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या घरात राहील, जेणेकरून घरातील वातावरण खूपच शुद्ध आणि सकारात्मक राहील. यानंतरचा उपाय क्रमांक आहे 4. भगवद्गीतेचा 1 अध्याय रोज नक्की वाचावा. रोज झोपण्यापूर्वी फक्त 1 अध्याय गीतेचा वाचा. याने मन स्थिर होते आणि विचार सकारात्मक होतात. उपाय क्रमांक 5. संकल्प करा. या चातुर्मास काळात मी अमुक एक वाईट गोष्ट सोडणार आहे किंवा मी रोज 5 मिनिटे जप करणार आहे किंवा एखादं स्तोत्र म्हणणार आहे, मंत्र म्हणणार आहे, असा संकल्प नक्की करा. याने आयुष्यात नक्कीच बदल होतो. चातुर्मास हे एक पर्व आहे. मनाला, शरीराला आत्मशुद्धी करतं. या काळात तुम्ही केलेली प्रत्येक चांगले विचार, सेवा, मंत्र जप हे सगळं आपलं कर्म म्हणून साठत असतं. त्यामुळे पुढचंही आयुष्य आपलं सुंदर घडत जातं आणि आपल्यातही एक वेगळीच एनर्जी निर्माण होते. म्हणून कितीही मोठं काही संकट आलं तर आपण तिच्यावर मात करू शकतो. चातुर्मास काळात मोठे मोठे उपाय, सेवा करण्याची अजिबात गरज नाही. काही छोट्या छोट्या गोष्टी सतत केल्याने आणि मनापासून करत राहिल्यास या तुम्हाला नक्कीच चांगले फळ देऊन जातील. या काळात देव जरी झोपले असतील तरी आपली भक्ती जागी राहील. त्यामुळे आपल्यावर नेहमीच देवाची कृपादृष्टी राहील. सांगितलेले उपाय आणि नियम तुम्ही जर पाळले तर चातुर्मास काळ हा तुम्हाला खूप काही फळ देऊन जाईल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.